तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे संभाजीनगरला. आम्ही तुम्हाला पाठीमागे लाईव्ह मध्ये म्हणले होते की मी संभाजीनगरलाच येणार आहे म्हणून. हे बघा, हे माझे आहो आहेत आणि आम्ही नाश्ता केलेला आहे घरी. त्यानंतर नगरमध्ये पण नाश्ता केलेला आहे आणि नगरमध्ये खाल्ल्यानंतर पण हे बघा यांचं चालू आहे खाणं. म्हणजे हे असं चणा म्हणून आम्हाला कंटिन्यू सारखा लागत राहतो, त्याशिवाय जमत नाही. आणि गाडी चालवताना प्रत्येक वेळी खायला लागतं म्हणजे लागतं, मग ते काही पण असू द्या. आता हे बघा भेळ घेतली. मग कशी एवढा नाश्ता करा, तुमचं पोट नाही भरलं का? पोट भरले ना. मग का भरले तरी पण खायची सवयच आहे. गाडी चालवायचं कंटाळा नाही यायला पाहिजे ना म्हणून खायचं. हे बघा, हे भारी आहे, म्हणजे कंटाळा येऊ नये म्हणून खायचं. मग असं गप बसलं की झोप येते, मग तोंड चालू राहिलं की झोप नाही येत. भारी बाबा तुमचं. तर मित्रांनो, कोणाकोणाला अशी सवय आहे मला सांगा कमेंट्स मध्ये. आमच्या यांना तर अशी सवय आहे, गाडीत बसलं ना की पहिलं काहीतरी खायला घे, त्याशिवाय ते गाडीत बसणारच नाही. खरंय का? लाजू नका, खरंय म्हणून सांगा. खरंय ना? खरे खरी गोष्ट ही. त्याशिवाय गाडीत बसत नाहीत. आणि कुठेतरी चहा प्यायला तरी थांबवणार, नाहीतर कुठेतरी काहीतरी खात तरी बसणार, किंवा गाडीत तरी काहीतरी खायला घेणार. असं चालू असतंय. लोकेशन येईपर्यंत असं तोंड चालू असतंय. आणि वरून परत म्हणणार भूक लागली, परत रस्त्याने कुठेतरी जेवण करा, आणि रस्त्याने जेवण केलं तरी पण घरी जाऊन म्हणणार म्हणाली भूक लागली, जेवायला कर. असे आमचे साहेब. लागते भूक, त्याला काय करणार. पण मी काय म्हणते, आपण दोघं सोबत असतो, मग मला भूक लागत नाही, तुम्हालाच कशी काय लागते बरं? तुम्हाला करून खायचं असतं त्याच्यामुळे कंटाळा येतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्हाला करून खायचं असते म्हणून कंटाळा येतोय, मग तुम्हाला रोज करून कोण घालतं? जरी तुम्ही घालत असले तरी आणून आम्हीच देतोय ना. हा, मग ते कर्तव्य आहे तुमचं, बरोबर आहे ना मित्रांनो? करून खायला घालणं हे पण तुमचं कर्तव्य. मग घालतोय आम्ही, तरी पण कंटाळा येतो तुम्हाला. घालतोय, कंटाळा येतो तुम्हाला, मान्य करा कंटाळा येतो. घालतोय. काहीतरी म्हणता मसाले भात करू का? असं कधीच होत नाही. होत असं कधीच होत नाही. माहिती मसाले भात तरी कधीच नाही. तुम्हाला तर मसाले भातावरती पोट पण नाही दाल भरणार. खिचडी करू का? त्यावेळी तुम्हाला कंटाळा येतो ना, त्यावेळी दाल खिचडीवरती भागवायला लागेल. आणि नेहमी तुमच्या दाल भागवत येते. आज मासवडी, उद्या डाळबट्टी, परवा दिवशी वाफवडे, मग अजून परत काय पाटवडी. मी एकटा नाही खात, त्याला खायला तुम्ही पण असताय. हा, पण तुमच्या फरमाईशने होत आहे ना. आमच्या फरमाईश नाही झालं तरी तुम्हाला पण आवडतं ते. फक्त फरमाईश आमचे नाव असतं आमचं. खायचं तर तुम्हाला पण असतं. लय बोलायला लागले तुम्ही. मग मित्रांनो, तुम्ही बघताय म्हणून जास्त अति तोंड चाललंय बरं का, ना एवढं तोंड चालत नाही. होय साहेब, तुम्ही म्हणता मसाले भात कधीतरी मसाले भातावरती भागवावं लागतं भूक लागली असताना. पण मी काय म्हणते की फक्त मसाले भातावरती कधी हो तुमचं भागवले. मसाले भात जरी केला तरी पण त्याला ऑप्शनल भाजी भाकरी असतेच ना. हा, भाजी भाकरी असते. मग तुम्ही असं कसं म्हणताय की कंटाळा आला की मग दाल खिचडीवरती भागवायला लागते. कालच दाल खिचडी केली. आपण एका दिवशी चालतं ना. मग नाही काय ऐका, आता मला काय म्हणायचं, 5 वाजता जेवण केलं. आला ना तर येतो, आला की आला म्हणायचं. ऐका, एक मिनिट. 5 वाजता आम्ही जेवण केलं होतं. बटाट्याची भाजी केली होती, भाकरी केली होती, भेंडीची भाजी केली होती, तरुणी पाणीपुरी खाल्ली होती, मी पण पाणीपुरी खाल्ली होती. त्याच्यामुळे मला काही फारशी भूक नव्हती, तिला पण नव्हती. आणि नाही, जेवण नाही करणार, मला भूक नाहीये, मग काय करू? डाळ भात करू का? मग डाळ भात कर, नाहीतर मग मूग डाळीची खिचडी कर. मला कंटाळा आलता, तुम्ही पाणीपुरीवरती झोपले फक्त. पण मी खाल्लं. आपण विचार करा ना, पाणीपुरीवरती जेवल्याशिवाय झोपावं नाही, पण तुम्ही नाही, मी खाऊन झोपले. माझ्या जेवणात दाल खिचडी होती, भाकरी केली असते तर दोघांनी देवा, एकच दिवस केली नाही. तर मसाले भात हा प्रकार मला आवडतच नाही. आणि यांच्यासाठी कधीतरी केलं ना ऑप्शनल, त्याला भाजी असती, भाकरी असता, रस्सा भाजी असती, प्लस सुकी भाजी असती. आणि यांचं बोलणं काय झालं, मसाले भात. आजपासून मसाले भात वर्ज्य. घरात आपल्या मसाले भात होणार नाही. ओके. आणि पांढरा पण होणार नाही. आणि पांढरा भात पण होणार नाही. पांढरा भात लागतो ना. नाही, आजपासून नाही. त्याच्याशिवाय जेवण झाल्यासारखं. म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार आहे बनवायचं, हे सांगा की सरळ. झालं. बघितलं मित्रांनो, तुम्हाला वाटतं ना माझे आहो बोलत नाहीत, कसं तोंड चालतंय बघितलं? सुपरफास्ट रेल्वेच्या डब्याच्या पुढे चालतंय का नाही? खरं तेच बोललो, एवढं काय राखवायचं त्याच्यात. हा, खरं तेच बोललो. कसं होतंय. सॉरी मित्रांनो, पण असं नाही होत. मला जे पाहिजे कधी पण सांगा, सोनाली हे बनव ते बनव, आपल्यासाठी ते रेडी असतं. जस्ट एक मस्करी करत होती तिची, बघत होतो किती सिरियस होती. रडकुंडी आली होती. पण सगळं माझ्या मनासारखं होतं. मला वाटलं जे खायचंय ते फोन केला, घरी रेडी असतं मी जायच्या आधी. आणि संध्याकाळचा भात आम्हाला रोज लागतो, बरोबर ना? किती राग आला होता. मग मला सांगा, एवढं सगळं करून पण जर असं बोलायचं म्हटल्यानंतर तेच बघत होतो की किती राग येतोय खोटं बोलल्यावरती. मग राग येतो हे तुम्हाला माहिती आहे ना. ती पण अजून बघायचंय मला किती राग येतो हे. ट्राय करत होतो. ऑफ कॅमेरा माहिती आहे ना किती राग येतो ते. तरी ऑन कॅमेरा बघायचंय राग किती ऑन कॅमेरा ट्राय करत होतो नक्की काय होतंय. भांडणं होतं का काय, पण नाही झाली.
अहो त्यांची प्रत्येक गोष्ट मी फरमाईशनुसार रात्री 11 कधी कधी रात्री 2 वाजता पण उठून करून खायला हो, घातलं. मला जेवायला लागतं. मी कुठूनही येऊ द्यात, संध्याकाळी रात्री आलो की मला जेवायला लागतं आणि ते बनवतं. सांगितलं मला हे पाहिजे ते बनलं जातं. आणि भातावरून रामायण केलंय. आता मसाले भात एकच दिवस मूग डाळची खिचडी केली, ते पण भूक नव्हती. स्वतःच म्हणली हा ठीक आहे कर कर, मला भूक नाहीये. तर फायनली मी आता संभाजीनगर मध्ये पोहोचलेले आहे आणि आता माझं जे काही काम आहे ते काम आवरून आम्ही आता लगेच परत निघणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.